पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं जयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे। जयकुमार अँड कंपनी तसेच या स्पर्धेचं आयोजन करणारे 3 स्टार आपण बघूया नीलमजी नाईक, राकेशजी पाटील आणि दिनेशजी चौघुले यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय। जयकुमार ट्रॉफी 2025 हे दिमागदार आयोजन आणि रजनी क्रिकेटमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना जनमान कोणी ज्या संघाचा 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेला नाही, पहिला चेंडू टाकण्या अगोदर 12 मॅन पोहोचणे बंधनकारक आहे। पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम देखील नोट केला जाईल आणि 3 षटके ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे। आणि आता शेवटचं षटक ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी मात्र एक्स्ट्रा प्लेयर आपल्याला 30 या सर्कलमध्ये ठेवावं लागेल। प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केले जाते। रवी गुलवी, प्रथमेश पाटील आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता। ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता। जयकुमार ट्रॉफी 2025 हे आयोजन टॉस जिंकलेल्या महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतपुर राहणार संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जनमान कोणी संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे। महेंद्र नाईक साहेब, मयुरेश नाईक साहेबांच्या माध्यमातून देखील ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम राहणार मैदानावर आपण पाहिला होता। अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं होतं आणि हे मैदान यशवंतपुर राहणार संघाची साठी यादगार आहे, कारण याच मैदानावर जय बजरंग कारेलू चषकावर देखील या संघाने गेल्या वर्षी नाव कोरलं होतं। जय बजरंग कारेवली संघाला पराभूत करून हा चषक त्यांनी जिंकला होता। तो संघ सध्या इन ॲक्शनमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय। यशवंतपुर राहणार संघाचा मनोधैर्य वाढवण्यासाठी विलासमोती राहणार संघाचे 2 खेळाडू देखील त्यांच्या संघासमवेत पाहायला मिळत आहेत, भावेश चौधरी आणि हिटमॅन ऑफ राहणार अक्षय चौधरी। हा सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। जनमानना कोणी संघाकडून दक्ष सिंगोल आणि कुणाल पाटील। आदित्य नाईक बॉलिंग ट्रॅकवर जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, अतिशय उत्कृष्ट फलंदाजी खरं तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि ते मात्र गोलंदाजी मार्कवर तो पाहायला मिळतो। पहिल्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे। तर सामना करेल खोणी संघाकडून पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर मॅन ऑफ द मॅच दक्ष सिंगोले। इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मनकाटी फटका, चेंडू ट्रॅव्हल होतो मेडुकर क्षेत्रामध्ये, एक धाव फलंदाज पूर्ण करतात। सिंगलने स्वतःचा नाही संघाचा अकाउंट ओपन केलेला फलंदाज दक्ष सिंगोल याने। आपण सापला पाहतो या जनमान खोनी विपक्ष यशवंतपुर राहणार या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीमधील तिसरा सामना पाहायला मिळेल आवाज भिनार विपक्ष वीर तनय दापोडे या 2 संघामध्ये। इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा चेंडू उडवलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र झेल ड्रॉप केला जातोय। जीवदान मिळते फलंदाजाला, स्लॉफी वर्क इथे पाहायला मिळते। त्या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धावी ते पूर्ण करतात। त्या 2 धावींनी कुणाल पाटील देखील आपलं अकाउंट ओपन करतोय। संघाची धावसंख्या पोहोचते ते 3 वर। आदित्य नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घालण्यासाठी आलेला आहे। तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज कुणाल पाटील, ज्याला मागील चेंडूवर जीवदान देखील दिलं गेलेलं आहे। इथे करार ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफ रिझर्वमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय। एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही। धावसंख्या सिंगलने 4 वर पोहोचते।
4 धावा आपण पाहतोय पहिले षटक मार्गस्थ असताना. धावसंख्या सिंगलने पुन्हा एकदा वाढते. पोचते 5 ओव्हर. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉन कोणी संघ आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे या आदित्य नाईक पहिले षटक चालतोय. सामनावीर फलंदाज कुणाल पाटील. इथे मात्र सरळ खेळलेलं आहे, समोर खेळलेलं आहे, क्षेत्ररक्षण तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळत आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. दरम्यान विनोद नाईक साहेब सरांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. उत्कृष्ट पंच आहेत. वेलकम विनोद नाईक सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. एक सिंगल रन्स पुन्हा एकदा फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने धावफलक हलता ठेवला आपण बघतोय. मोठे फटके येत नाहीत, मात्र क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर या ओव्हरमध्ये करताना जनमान कोणी संघाचे दोन्ही फलंदाज. पहिले षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 3 बिनबाद 7 धावा. सध्या आमच्या कॉम्बॉक्समध्ये एक उत्कृष्ट पंच विनोद नाईक सर स्कोररच्या भूमिकेमध्ये. वेलकम विनोद नाईक सर, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कबड्डीचे आणि क्रिकेटचे अतिशय उत्कृष्ट पंच आहेत आणि कारिवली गावामध्ये नक्कीच पंच, क्रिकेटर, कबड्डीपटू कशाचीच कमी नाही, पंचांची देखील कमी नाही आणि स्कोररची देखील कमी नाही. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न येते. चेंडू जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा. 1+4 5 वर पूर्ण पंजा खोललेला आहे. या 5 धावने संघाच्या धावप्लेमध्ये देखील बदल होतोय. नशिबाच्या धावा आपण पाहतोय. नशिबाची साथ जर्मन कोणी संघाला लाभते. इथे मात्र पिकअप शॉट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दक्षिण सिंगोले ऑन फायर. दक्षिण सिंगोले देखील प्रतिस्पर्धी संघाच्या नक्कीच गोलंदाजांना सांगतोय की बचणं आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6 ने वाढवून होते. धावफलकावर 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. समतेश नाईक दुसरं षटक चालतोय. तर सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा दक्षिण सिंगोले. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग प्रॉपर साधताना निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर आहे. आपण सामना पाहतोय जनमान खोनी विरुद्ध यशवंत स्मृती राहणार या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. समतेश नाईक दुसरं षटक राहणार या संघाकडून. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय समोर विन स्टेपमध्ये. वार्ड ऑफ डीप मिड ऑफ फ्रीजरमध्ये चेंडू फील करून फेकी केला जातोय. 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले जातात आणि 2 धावेने धावप्लेमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ते 20 वर.
नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील तिसरा सामना आवाज भिनार विपक्ष वीरताने दापोडी या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघनायक पण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. दापोडी संघनायक तसेच भिनार संघनायक. समतेश राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे फुलटा चेंडू होता, फायदा उचलता आला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बायचा इशारा येतोय पंचांकडून आणि इथे मात्र बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लिगल चेंडू पाहायला मिळतोय. आवाज भिनार संघाचं देखील आगमन झालं आहे. वेलकम किरण भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. स्क्वेडलेक पंचाच्या भूमिकेमध्ये नीलम नाईक सरांना आपण पाहतोय, जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. यावेळी मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे फलंदाजाला खोलून ठेवलं होतं. संतेशच्या या चेंडूमध्ये तेज पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, तेच तर्रार मारा करताना समतेश पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावपलकावर 21 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या षटकामधील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये आतापर्यंत षटकार चौकार खर्च केल्यानंतर धावसंख्या 21. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. सामनावीर फलंदाज कुणाल पाटील. इथे फुलटा चेंडू, चेंडूला समोर केलेला आहे व्ही शेपमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगल या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर जहानमान कोणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 22 धावा. 11च्या सरासरी प्रति षटकामध्ये धावा जोडलेल्या आहेत जहानमान कोणी या संघाने. नेक्स्ट मॅच आवाज भिनार विपक्ष वीरताने दापोडी या दोन संघामध्ये असणार आहे. आवाज भिनार संघाचे इथे आगमन झालेलं आहे. आवाज भिनार संघाचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक शेष आहे. लिटिल मास्टर सुनील भोईर, आपण जर इथे उपस्थित असाल तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रणय मडवी. महेंद्र नाईक फॅम टीम यशवंतसोबत राहणार संघ आपण बघतोय आणि या संघाने गेल्या वर्षी याच मैदानावर जय बजरंग कारिवली अजित जय बजरंग चषकावर देखील नाव कोरलं होतं. अंतिम फायनलमध्ये जय बजरंग कारिवली संघाला पराभूत करून त्या चषकाचा मानकरी हा संघ ठरला होता. इथे मात्र चांगला चेंडू, पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. मात्र बीट तिथे एक्स्ट्रा शेक देखील होतोय. बायचा इशारा पंचाकडून अव्वंतर धाव. संघाची धावसंख्या अव्वंतर धावेने 23 वर पोहोचते. 23. प्रणय मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापड्याच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज दक्ष सिंगोले. इथे एक धाव पूर्ण केली जाते जोपर्यंत क्षेत्ररक्षक मिडन रिजन मधून चेंडू फेकी करेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावसंख्या सिंगलनी वाढते धावफलकावर पाहायला मिळत आहे ती 24 धावा. 24 विदाउट लॉस. जमीच्या बाजू आपण पाहतोय की जहानमान कोणी संघाने कुठल्या प्रकारचा गडी गमावलेला नाही. 10 विकेट शेष आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रणय मडवी राणा संघाकडून तिसरं षटकात आलतोय. इथे शफल केल्याचा प्रयत्न, मध्ये चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या कॉन्स्टंट 24 धावा बिनबाद.
तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय प्रणय मडवी तिसरं षटक चालतोय. इथे या स्ट्रेटरचा फटका अतिशय उत्कृष्ट, मात्र क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना इथे या डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केलं जात नाही. एक सिंगल रनचं फलंदाज इथे पूर्ण करतात. शुभम नाईक आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण करताना. धावसंख्या 25 आपण पाहतोय. या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे या काय घडलंय पाहूया. आपल्या या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे फलंदाज. 2 धाव अतिशय वेगाने पूर्ण केलेले आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट कुणाल आणि दक्षत या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 27-27. राहणार विपक्ष कोणी या 2 संघांमधील दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळतोय. आज दुसऱ्या फेरीमधील पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केलं होतं भाटले संघाने न्यूकरा खारबाव संघाला पराभूत करून, आणि दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय या बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे. 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. चांगली कॉलिंग पाहायला मिळते दोन्ही बॅटरमध्ये. संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ते 29 वर 29 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅच पाहायला मिळालेला आवाज भिनार विपक्ष वीरताने दापोडे या 2 संघामध्ये. वाढदिवस आहे आणि त्याचा अंदाजाने फटका कोणीच्या कुणाल याने केलेला आहे. कुणाल बेमिसाल. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 35 धावा 35.
दक्षिण सिंगोली वैयक्तिक 16 धावसंख्येवर फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. आणि दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहतोय पहिल्या गड्यासाठी 35 धावांची अवैध भागीदारी सध्या पाहायला मिळत आहे. बिनबाद ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप दोन बॅटरमध्ये पाहायला मिळत आहे, दक्षिण सिंगोली आणि कुणाल पाटील. इथे मात्र पुन्हा एकदा हा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेलला तिथे पाहायला मिळतोय. मात्र पाहूया काय घडलंय तिथे. फलंदाज बाद, झेलबाज रूपाने अतिशय सुरेख झेल गितेश मालीच्या माध्यमातून आणि पहिला हादरा बसतो जनमन कोणी या संघाला. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना आपण बघतोय जनमन कोणी विपक्ष यशवंतपुर राहणार या दोन संघामध्ये. यानंतर सामना पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमधील तिसरा आवाज स्पोर्ट्स बिनार विपक्ष वीर आणि दापोडे या दोन संघामध्ये. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहणार होतो साईस खारबा विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगरे दोन संघामध्ये. टॉससाठी आवाज बिनार संघाचा संघनायक येथे आलेला आहे, वीर आणि दापोडे संघनायक आपण देखील टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इथे पॉइंट रिझनला बीट केलेलं आहे, मात्र आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. खरं तर वेग कमी झाला होता, बीट करण्याचा प्रयत्न ते केला गेला होता, मात्र अंगाला चेंडूचा स्पर्श झाला होता. धावसंख्या 37 शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आकाश नाईक आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक आदळतोय. इथे दिशा देण्याचा प्रयत्न होता, मात्र दिशांनी चेंडू देखील पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट लाईनचा विचार पंच करतात. श्याम पाटील सर आपण बघतोय मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये, तर स्कुलेक पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय या स्पर्धेचे आयोजक नीलम नाईक सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. या अगोदर 14+ स्पर्धेचं देखील आयोजन त्यांच्याच माध्यमातून या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं होतं. खूप बिझी शेड्यूल राहिलेलं नीलम नाईक सरांच्या डोळ्यांना झोप नाही. इथे इनसाइड आउट सुरेख फटका एक्स्ट्रा कॉलच्या डोक्यावरून चिरून निघून जाते सीमा पार. डीप एस्टाव रिझन मधून झणझणीत चौकार. सुरेख चौकार फलंदाज राजच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 4ने वाढून होते ते धावलगावर 42 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे इनसाइड आउट पुन्हा एकदा हा चेंडू निघून झालेला स्वीपर करू मधून सीमा पार अगदी मैदानाला घासत पुसत चाटत हा चौकार. सिंगोले आपण बघतोय जणू काही घरूनच सेट होऊन आलेला आहे. वाह ताज नाही वाह राज बोली आहे. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत आणि चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते ते 46 वर 46. यावेळी मात्र राजच्या बॅटमधून हा फ्लॅश चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज राज सिंगोल्याचा खेळ.
विरुद्ध नाही दापोडी संघ नाही का आपण टॉससाठी या कारण प्रतिस्पर्धी संघ नाही का आवाज बिनार संघाचा संघ नाही का इथे आलेला आहे. तर निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला पहिल्या इनिंगमध्ये जयनमन्ना कोणी संघाने आपल्या धावपलकडे 10 जोडले त्या 46 आणि 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते यशवंत राहणार या संघासमोर. शेवटचा पुकार वीर तानाजी दापोडे संघाला दिला जातोय. आपण जर इनिंग ब्रेकमध्ये रिपोर्ट केला नाही तर आपल्याला पॅनलच केलं जाईल, आपल्या संघाला पॅनल्टी दिली जाईल. तर आव्हान ठेवले गेले ते 47 धावांचं आणि 47 लक्षाचा पाठलाग कशाप्रकारे केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक अजय घरत. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ. चला वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. बघा चालू सामन्यातील दुसऱ्या इनिंगला जर सुरुवात झाली आणि पहिला बॉल डिलिव्हर केला गेला तर मात्र 2 चेंडूंची पेनल्टी असेल, 2 रनची पेनल्टी असेल. दापोडे टीम आपण लक्षात घ्यायचं आहे. जित पाटील यांचं देखील आगमन झालंय, वेलकम. आणि चिराग माळी देखील आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहेत. चिराग माळी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आवाज बिना टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे पण त्वरित टॉससाठी या आणि चला लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. कोणी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानात उतरायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानात पाठवून द्या. टीम यशवंत स्मृती राहणार. यशवंत स्मृती राहणार संघानं मागच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी या मैदानावर केली होती आणि स्पर्धा जिंकली होती. जय बजरंग चषकाला आपल्या नावावर त्यांनी केलं होतं. या हंगामामध्ये देखील सुरुवात तर चांगली गेली. पहिला सामना खूप चांगला ते खेळले होते आणि आता दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये जय हनुमान खोणी संघाचं कडवं आव्हान त्यांच्यासमोर येऊन ठेपलेलं आहे. खोणी संघानं बॅटिंग करत असताना 46 धावा फलकावर लावल्यात 4 ओव्हर्समध्ये आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्याकरिता यशवंत स्मृती राहणार टीमला. तुम्ही पाहत आहात जॉय कुमार ट्रॉफी 2025 एक दिवसीय स्पर्धा. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात केली होती आणि आता ही स्पर्धा हळूहळू शेवटच्या टप्प्याकडे जात असताना दुसऱ्या फेरीतील सामने सुरू झालेले आहेत. एकूण 16 संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा. जयकुमार अँड कंपनीकडून या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन आणि विशेष महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण बघतोय. आयोजकांच्या भूमिकेमध्ये नीलमदादा नाईक, दिनेशदादा चौगुले आणि राकेशदादा पाटील यांचं. वीर तानाजी दापोडे संघ पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहिला बॉल जर या इनिंग्समधला डिलिव्हर झाला आणि आपले टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहिले नाहीत तर 2 धावांची पेनल्टी आपल्याला असेल. आणि खूप जास्त उशीर जर केला तर कदाचित चेंडूंची देखील पेनल्टी बसू शकते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सकाळपासून आपण सर्वच सामने पार पाडलेले आहेत आणि सर्वच संघांनी चांगलं सहकार्य देखील केलेलं आहे. त्यामुळेच दापोडे टीमला देखील विनंती आहे आपण त्वरित टॉससाठी या. कॅप्टन गीतेश माळे आणि आदित्य नाईक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झालेली आहे. यशवंत स्मृती राहणार टीमकडे देखील चांगली बॅटिंग आहे. आदित्य नाईकने चांगला खेळ सादर केला होता पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये. सामनावीराचा मानकरी तो ठरला होता. या मॅचमध्ये देखील गोलंदाजी चांगली केली. पॉवर प्लेमध्ये फक्त 7च धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर आलेले गोलंदाज थोडेसे
खर्चिक ठरले, विशेषतः समतेशच्या षटकामध्ये 15 धावा केल्या. तदनंतर प्रणयनं चांगला मारा केला, 7च धावा त्याने देखील खर्च केल्या होत्या. आणि शेवटच्या षटकामध्ये अक्षयवर तुटून पडले होते फलंदाज. 17 धावा आकाश होता गोलंदाज, आकाशच्या षटकामध्ये 17 धावा फलंदाजांनी कुठून काढल्या. आणि त्यामुळेच आपण बघतो की 46 धावांपर्यंत मजल मारण्यात आलेली आहे जय हनुमान खोणी संघाकडून. चार ओव्हर्समध्ये 47 धावांचं टार्गेट. आणि हा आकडा बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळाला आज दिवसभरामध्ये. या अगोदर देखील काही सामन्यांमध्ये 46 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्या होत्या. दिवसा जे क्रिकेट आपण बघितलं होतं त्यामध्ये धावांचा पाठलाग करणारे संघच जिंकत होते, परंतु अंडर फ्लडलाईट्स रिझल्ट थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करणारा भाटाळे संघ जिंकला होता. त्या अगोदर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ देखील प्रथम बॅटिंग करत असताना जिंकला होता. या मॅचमध्ये बघायचं नेमकं काय घडतंय. वेळ सुरू झालेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. गोलंदाज दक्षित शिंगोळे. 10:09 पहिला बॉल आपण डिलिव्हर करतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्य. पहिला बॉल चांगला कटर होता हा आणि वेग देखील होता. हा वेगवान लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, चांगला राईज देखील झालाय. शॉट ऑफ गुड लेंथ. वीर तानाजी दापोडे टीम आपल्याला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. कारण ह्या डावातील पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. जी वेळ आपल्याला देण्यात आली होती टॉससाठी, त्या वेळेमध्ये आपले कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला सुरेख फटका, चेंडूला वळवलंय, बरोबर गॅपमधून बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. येतोय नेत्र दीपक चौकार. अतिशय सुंदर फटका. थोडासा डाव्या एष्टीच्या रोखानं झुकलेला बॉल होता. लाईन थोडीशी खराब होती, त्याचा फायदा घेतलाय आणि योग्य दिशा दिली आहे बॉलला. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही आदित्यनं. स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेतली आणि चेंडूला वळवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून अगदी गॅपमध्ये खेळलेला फटका होता. 4 धावा मिळत आहेत. चौकाराच्या जोरावर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय आदित्य नाईक. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपटी दिली आहे चेंडूला, भरपूर जास्त आपटी दिलेला बॉल होता, त्यामुळेच वाईट घोषित करतायत पंच. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा गोलंदाजाला तेथे दिला जात आहे. अर्थातच एक बाउन्सर जो एका षटकामध्ये गोलंदाज टाकू शकतो तो टाकून झालेला आहे आणि बाउन्सरचा योग्य वापर खरं तर करता आलेला नाही. अवांतर धाव देखील खर्च करण्यात आली. धावसंख्या 5. 47 धावांचा पाठलाग करत असताना टीम. यशवंत स्मृती राणाल बॉल हवेत आहे, फिल्डर बॉल खाली आणि जबरदस्त कॅच. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फलंदाज बाद. अतिशय उजवी ठरताना दिसते. पहिल्या मॅचमध्ये देखील त्याने तब्बल 37 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या होत्या. गोलंदाजी देखील चांगली केली होती आणि या मॅचमध्ये देखील 16 धावांचं चांगलं योगदान बॅटनं दिलंय. गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये 2 गडी देखील दक्षितनं बाद केले होते. फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या आपल्या षटकामध्ये. 5 धावांवर पहिला धक्का बसलाय आदित्यच्या रूपात यशवंत स्मृती राणाल टीमला. नवीन बॅट्समन रोहित. लीडिंग एज बॉल हवेत आहे, विकेट कीपर बॉल खाली. आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. गोलंदाज दक्षित शिंगोळे ऑन हॅट्रिक.
आत्तापर्यंत एकमेव गोलंदाज आपण बघितला ज्याच्या नावावर हॅट्रिक आहे. जय बजरंग कारिवली संघाचा प्रतीक नाईक अप्रतिम गोलंदाजी प्रतीकनं केली होती त्या मॅचमध्ये, परंतु दुर्दैवच म्हणावं लागेल प्रतीक नाईकचं आणि कारिवली संघाचं की तो सामना त्यांनी गमावला. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी फलंदाज प्रणय मैदानामध्ये. धावसंख्या 2-5. हॅट्रिक बॉल. जागा बनवली, ड्राईव्ह केलाय, मिस टाइम फटका, बॉल खाली, फिल्डर शॉट कव्हर मध्ये, आणखी एक सुरेख झेल, आणखी एक फलंदाज फेल आणि हॅट्रिक कंप्लीट करत असताना गोलंदाज दक्षित शिंगोळे. धावांचा पाठलाग करत असताना यशवंत स्मृती राहणार टीमला अक्षरशः वाताहत होताना दिसते. पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक कंप्लीट केली आहे दक्षित शिंगोळेनं. दुसरा गोलंदाज ठरलाय जॉयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये हॅट्रिक घेणारा दक्षित शिंगोळे. संघाची धावसंख्या 3-5. चला, वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती, आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. ऑलरेडी 2 धावांनी आपल्या टीमला पेनलाइज करण्यात आलेला आहे. आवाज बिनार विरुद्ध वीर तानाजी दापोडे हा पुढचा सामना असेल. त्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर विरुद्ध साईश खारबाव, अनदर बिग मॅच. न्यू बॅटर इन इज शुभम. उसळता बॉल, जबरदस्त फटका, बॅकफुटला जाऊन पंच केलाय बॉल कव्हरच्या डोक्यावरून. 3 खेळाडू बॉलच्या मागे, मात्र बॉल सीमारेषा पार. येतोय नेत्रदीपक चौकार. बॅटमधून आणि शुभमनं पहिल्याच बॉलवर शुभ संकेत दिलेत यशवंत स्मृती राहणार टीमला. जरूर गोलंदाजाने हॅट्रिक कंप्लीट केली होती त्या बॉल अगोदर, परंतु शेवटचा बॉल होता आणि त्याच्यावर चौकार प्राप्त करत असताना शुभम पहिलं षटक झाले समाप्त. यशवंत स्मृती राहणार संघाची धावसंख्या 3-9. उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 38 धावांची आवश्यकता असेल. 12.67ची सरासरी इथून गाठावी लागणार आहे विजयाकरिता यशवंत स्मृती राहणार टीमला. परंतु ह्या धावा बनवण्यासाठी खेळपट्टीवर थांबणं गरजेचं आहे. सुरुवातीपासूनच 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये, आणि तो फार मोठा आघात म्हणावा लागेल, फार मोठा धक्काच आहे. परंतु क्रिकेट आहे, या गोष्टी होत राहतात. फलंदाज जर खेळपट्टीवर थांबले तर इथून देखील सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना आपल्याला दिसेल यशवंत स्मृती राहणार टीम. आणि ती क्षमता त्यांच्या फलंदाजांमध्ये जरूर आहे, कारण गितीश माळीसारखा कसलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहे. शुभमनं देखील पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून चांगली सुरुवात केली आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका. पहिल्या षटकासाठी थोडा अधिकचा वेळ गेलेला आहे. येस, ऑफकोर्स 3 गडी बाद झालेले आहेत, आम्ही ते समजू शकतो, परंतु खूप जास्त वेळ तुम्ही खर्च करू शकत नाहीत. जय हनुमान खोणी टीम. दापोडे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. टॉससाठी त्वरित या. अतिशय गोलंदाजीसाठी पहिला बॉल खाली राहिला, परंतु स्वेर आहे. वाईटचा इशारा करतायत पंच संजय पाटील. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 10. दापोडे संघ लक्षात घ्या, आपल्याला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. सो प्लीज जास्त उशीर करू नका, लगेच टॉससाठी या. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला उडवलाय, गॅपमधून अप्रतिम फटका, जबरदस्त प्लेसमेंट, बॉल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. हा अतिशय सुंदर फटका. मिड विकेट आणि लॉंग ऑनला बाउंड्री लाईनवर फिल्डर आहेत, मात्र त्या दोघांच्या मधून गॅप शोधलाय. लो फुल टॉस बॉलचा फायदा घेत असताना जबरदस्त चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 14वर. पलटवार. ओ, राहणार टीमकडून पलटवार जरूर सुरू झालाय, मात्र आता गोलंदाज देखील पलटवार करतोय. चौकाराचं चोख प्रत्युत्तर देत असताना चांगली लाईन होती. बॅट्समनला बीट केलंय, परंतु विकेट कीपर देखील बीट झालाय, त्याचा फायदा मिळतोय
बॅटिंग करणाऱ्या टीमला एक धाव मिळाली आहे बायच्या रूपात. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 15वर जाऊन पोहोचली. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्याकरिता यशवंत स्मृती राणाल टीमला. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सध्या स्कोररची भूमिका पार पाडत असताना विनोद नाईक सर. ओह, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा तीच लाईन आणि या वेळेला मात्र विकेट किपरने देखील चूक केलेली नाही. बॉल व्यवस्थितपणे गॅदर केलाय. येतो डॉट बॉल. डॉट चेंडू जर खेळले गेले तर जरूर प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजांवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय शुभम. याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. एक चौकार गितेशनं देखील खेळलाय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस, लॉफ्टेड फटका. बॉल चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. तिथे फिल्डर उपस्थित आहे. एक धाव मिळाली आहे आणि एकच मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक विकेट कीपरकडे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या पुढे सरसावत असताना यशवंत स्मृती राणाल संघाची जाऊन पोहोचले 16वर. 3 बाद 16. टार्गेट 47चं. अजूनही 31 बनवायचे आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी. समीकरण थोडंसं कठीण जरूर आहे परंतु अजूनही मॅचमध्ये भरपूर चुरस दिसते. यावेळेला स्विंग करायचा होता. हवेतून खेळण्याचा निर्धार होता परंतु बॅटची आतली कडा लागली आहे. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि बघता बघता दुसरी धाव देखील कंप्लीट करतायत फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी वारा प्यायल्यागत धावले होते दोन्ही फलंदाज आणि त्यामुळेच 2 धावा कंप्लीट होत आहेत. मौलिक धावा. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 18वर. 18 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. एक छोटी खानिका होईना मात्र पार्टनरशिप होताना दिसते कारण पहिल्याच ओव्हरमध्ये हॅट्रिक नोंदवली होती गोलंदाज दक्षत शिंगोळेनं आणि फलंदाजीचं जणू काही कंबरडं मोडलंय त्याने असं वाटत होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील हे 2 फलंदाज मैदानामध्ये उभे राहिलेत. आत्तापर्यंत शुभम आणि गितेश माळी त्यांच्यामध्ये एक पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. धावसंख्या 18वर जाऊन पोहोचले. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी. चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतील हा सामना आपल्या समोर आहे. यशवंत स्मृती राणाल विरुद्ध जय हनुमान खोणी. खोणी टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 46 फलकावर लावल्या होत्या आणि त्याचा पाठलाग सध्या राणाल टीम करत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी खोलात टाकलेला चेंडू ऑनसाईडला टर्न करत असताना डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. फक्त एक धाव मिळेल गितेशला आणि याचबरोबर हे षटक समाप्त होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण बघतोय 19. 3 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण आहे 12 चेंडू आणि 28 धावा. आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार सुनीलला देणार आहोत. आवाज भिनार संघासाठी ज्यानं एक ऐतिहासिक इनिंग्स खेळलेली आहे 40 धावांची. शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना जय बजरंग कारिवली संघाविरुद्ध त्या 27 धावा चीज केल्या होत्या. किशोर नाईक साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार सुनीलला द्यायचा आहे. लिटिल मास्टर ऑफ भिनार. गेली कित्येक वर्ष अनेक मैदानं तो गाजवत आलेला आहे आणि आज देखील गाजवतोय. वेल डन सुनील. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. चला टॉससाठी या दापोडी टीमचे कॅप्टन सुनील भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. आवाज भिनार टीमचे कॅप्टन, दापोडी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. व्यासपीठावर टॉस केला जाईल. चालू असलेला सामना मात्र रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. 12 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. 5 धावांवर 3 फलंदाज बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र आपण बघतोय की आत्तापर्यंत 14 धावांची भागीदारी चौथ्या गड्यासाठी रचली गेलेली आहे गितेश माळी आणि शुभम या 2 फलंदाजांदरम्यान. चला स्पीडअप करा प्लीज. जय हनुमान खोणी. टॉस आपण घेणार आहोत व्यासपीठावर. सन्माननीय किशोर नाईक साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि हा सामना देखील प्रत्येकी 4 षटकांचा असेल. भिनार टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. हेड असा कॉल आहे आणि हेडच आलेला आहे. येस दरम्यान नवीन षटकाला सुरुवात आणि पहिलाच बॉल डिस्पॅच केलाय. आउट ऑफ द पार्क येतोय षटकार. भिनार संघनायक डिसिजन कळवायचा आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील.
कमालीचा पलटवार या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे यशवंत स्मृती राहणार संघाकडून. आणि हे मैदान विशेषतः या टीमसाठी जरूर लकी मैदान मानलं जात आहे. जेव्हा जेव्हा या मैदानावर यशवंत स्मृती राहणार संघ खेळण्यासाठी येतोय तेव्हा तेव्हा त्यांची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करताना सुरुवात खराब होती, परंतु आता पलटवार झालाय. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, शॉर्ट फाईन लेगला, जबरदस्त कॅच, बिग विकेट, गितेश माळी इज गॉन. फाईन लेगला कुणाल होता त्या ठिकाणी, अप्रतिम असा झेल त्याने स्वीकारलाय. महत्वाची विकेट मिळाली आहे जय हनुमान खोणी संघाला. चौथा धक्का बसलाय टीम राहणारला. संघाची धावसंख्या 25, समीकरण 10 चेंडू आणि 22 धावा. नवीन बॅटर मृणाल मैदानामध्ये. आज पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये काय झेल घेतला होता मृणालने, सर्वात चांगला झेल आतापर्यंत या स्पर्धेतील. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे चेंडूला, शॉर्ट मिड विकेटकडे ढकललंय, सिंगल घेतली आहे, स्ट्रायकिंग एंडला त्याने आणलंय शुभमला, ज्याने एक चौकार खेळलाय आतापर्यंत. चांगली बॅटिंग केली आहे, एक बाजू देखील तो लावून धरताना दिसलाय आणि आक्रमक बॅटिंग देखील करू शकतोय. त्यामुळेच मृणालनं पहिल्या बॉलवर जास्त रिस्क न घेता फक्त स्ट्राईक रोटेट केली आहे. समीकरण 9 चेंडूंचा खेळ बाकी, 9 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत यशवंत स्मृती राहणार टीमला 21. अतिशय रंगतदार अवस्थेत असलेला हा दुसऱ्या फेरीतील सामना, खोणी विरुद्ध यशवंत स्मृती राहणार. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ लो फुल टॉस, बॅटच्या आतमध्ये लागला, इनसाइड एज, शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उपस्थित आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळेल. दुसरी धाव फलंदाज घेणार नाही, त्याची पूर्णपणे दक्षता घेत असताना फिल्डर एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 27 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 8 बॉल्समध्ये धावा करायच्यात 20. अजूनही काही मोठे फटके खेळावे लागतील या ठिकाणी यशवंत स्मृती राहणार टीमला. हो, क्विकर डिलिव्हरी, आर्मरचा वापर करत असताना या ठिकाणी गोलंदाज जबरदस्त कमबॅक. येथे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल गोलंदाज दर्शनचं, कारण पहिल्या बॉलवर एक घणाघाती प्रहार त्याच्या विरोधात करण्यात आला होता, षटकार ठोकला होता गितेशनं, परंतु तदनंतर न डगमगता त्याने गोलंदाजी केली आहे आणि आत्मविश्वास दिसतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये. पावलांचा वापर, बॅट्समन बीट होतोय, विकेट कीपरनं यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि फलंदाज बाद. यष्टीचितच्या रूपात फलंदाज मृणाल बाद होऊन माघारी परततोय. विकेट नंबर 5चं पतन. आता पुन्हा एकदा असं वाटतंय की हा सामना दूर चाललाय यशवंत स्मृती राहणार टीमसाठी. 6 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे, तब्बल 20 धावांची आवश्यकता. खेळ क्रिकेटचा आहे आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा खरं तर नेम नाहीये, परंतु गितेश माळीची विकेट फार महत्त्वाची ठरलेली आहे आतापर्यंत, कारण त्याने षटकार ठोकून विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या आणि अजून काही काळ जर तो खेळपट्टीवर थांबला असता तर कदाचित काहीसं वेगळं समीकरण पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. 6 चेंडू 20 धावा, कठीण समीकरण जरूर आहे. गोलंदाजीसाठी राज येतोय. राज शिंगोळे, आणि राजचा आपण विचार केला तर या टीमचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. राज शिंगोळे, प्रमोद शिंगे,
हे जुने जाणते खेळाडू आहेत या टीमचे, ज्यांच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. आणि राजनं आपण बघितलंय कित्येकदा चांगला अष्टपैलू खेळ सादर केलेला आहे या टीमसाठी. पहिला बॉल बॅटच्या आतली कडा आणि फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. पाहायला मिळाली होती तीच अवस्था पुन्हा एकदा बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. यशवंत स्मृती राहणार टीमची मागच्या काही चेंडूंच्या दरम्यान गितेश बाद झाल्यानंतर सातत्याने आता विकेट जाताना दिसत आहेत आणि अक्षरशः घसरगुंडी उडताना दिसते. धावसंख्या 6 बाद 27, समीकरण 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. शुभम बाद झालाय. नवीन बॅटर हिमांशू मैदानामध्ये. स्वीकार आणि हिमांशूची जोडी खेळपट्टीवर. आतमध्ये आलाय हा बॉल, थायवर आदळलाय. थोडंसं अपील तिथे पाहायला मिळालं, पंचांची मात्र स्वीकृती मिळालेली नाही. एक धाव तिथे पूर्ण केली. फलंदाजांनी लेग बाईचा इशारा पंचांकडून आलाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांमध्येच डील करावं लागणार आहे, तेव्हाच हा सामना यशवंत स्मृती राहणार संघ जिंकू शकतो. फलंदाजीमध्ये जे सातत्य पाहिजे होतं ते पाहायला मिळाले नाही. 4 चेंडू 19 धावा हे समीकरण. नेक्स्ट बॉल यावेळेला ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला फटका तर चांगला आहे, परंतु डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते, परंतु लगेच रिकव्हरी केली आहे काऊ कॉर्नरला फिल्डरनं, त्याच्यामुळे जास्त धावा मिळत नाहीत. फक्त एकच धाव मिळाली आहे. आणि आता समीकरण 3 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता. सलगचे 3 षटकार जर आले तरी देखील राहणार संघ सामना जिंकू शकतो. म्हणजेच काय तर अजूनही सामना पूर्णपणे संपलेला नाही, परंतु ते फटके येतील का. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ सुरेख फटका. यावेळेला मिड ऑफला क्लिअर केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये मात्र प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळेल. आणि आता फक्त उरली औपचारिकता या मॅचमध्ये. विजयाच्या अगदी उंबरट्यावर येऊन टेपलाय जय हनुमान खोणी संघ. पहिल्या फेरीमध्ये देखील अतिशय दणदणीत असा विजय त्यांनी मिळवला होता. चांगला फटका आहे. वेकेंट एरियामधून बॉलला पाठवलंय. कव्हर सीमारेषा पार. येतोय चौकार. फ्लडलाइट्स जॉयकुमार ट्रॉफी 2025 मध्ये फार वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. डे मध्ये जेव्हा सामने झाले होते तेव्हा चेस करणारे संघ सहजासहजी सामने जिंकत होते, परंतु जशा फ्लडलाइट्स ऑन झालेले आहेत तेथून आपण बघतोय की प्रथम बॅटिंग करणारे संघ जिंकत आहेत. चेस करणारे संघ पराभूत होताना दिसत आहेत. बॉल हवेत आहे. बॉल खाली फिल्डर आणि शेवटच्या बॉलवर मिळेल विकेट. राज शिंगोळेच्या खात्यात ही विकेट आणि याचबरोबर हा सामना समाप्त होतो. हार्दिक अभिनंदन टीम जय हनुमान खोणी. हार्ड लक टफ लक यशवंत स्मृती राहणार. बिनार संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दापोडे संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे आणि लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवून द्यायची आहे. सामनावीर खेळाडू दक्षित आपण व्यासपीठावर यायचं आहे.